ह्याला बोलायला येते का? बोलायला येते भैयाला? हा, किती वर्षाचा आहे? आणि सारखा असाच वागतो? कसं सांभाळता तुम्ही याला? हा, असंच सांभाळता? ह्याचे पप्पा कुठे आहेत? पप्पा हा, का बरं पुण्यात राहतात? हा, जॉब साठी. मग सगळा गोंधळच आहे असं. मग ह्याला कोण सांभाळत? आई आणि आजी. म्हणजे माहेरीच राहते म्हणायचं. तुम्ही माहेरीच राहता, सासरी नाही राहत. म्हणजे हा मुलगा इतका गोंधळ घालतो की ह्याला कोण आता सांभाळायला कोण तयार नाही. हा, आता बोलायला मम्मी पप्पा काय बोलतो? तुम्ही आमच्याकडे कसं काय आले? कोणी पाठवले इथे? काय नाव सरांचं? कुठली शाळा? गुरुदेव मतिमंद मुलांची शाळा. कुठला एरिया? सैफुल एरिया, सोलापूर. आता चालत नाही आणि बोलत नाही, समज पण कमी आहे. जसं आता ह्या भैयाला औषध दिलं तर भैयामध्ये काही फरक जाणवतोय तुम्हाला ताई? हा, आणि गोळ्या दिलं एक 10-15 मिनिटात तो खूप शांत झाला. साबुदाण्याच्या गोळ्याने? एवढ्या छोट्या गोळ्याने एवढ्या छोट्या नक्की फरक पडतोय? किती वर्षाचा आहे भैया? 7 वर्षाचा. म्हणजे 7 वर्षामध्ये असा फरक होता का कधी? शांत झालं. मगाशी खूपच रडत खूप चिडचिड करत होता. म्हणजे त्याच्या जीवाला समाधान भेटलं. आणि किती वेळात? एक 10-15 मिनिटात शांत झाला सर. आता औषध घेऊन किती अर्धा पाऊण तास झालं? छान वाटतंय. नाहीतर ज्यावेळेस तुम्ही आला होता तर सारखं त्याला घ्यावं लागत होतं. आणि आता रिलॅक्स वाटते. तू कुणाला? त्याला लय रिलॅक्स वाटतंय का? तुम्हाला कसं रिलॅक्स वाटते सांगा? खूप चिडचिड करायचं, त्याला घेऊनच बसावं लागत होतं ना दिवसभर. आणि आता तू एकटा खेळायला? आता एकटा खेळायला. मस्त वाटतंय. पण लोक तर आमच्यावर विश्वास नाही ठेवत. नाही, ठेवायला पाहिजे, यायला पाहिजे, एकदा भेट द्यायला पाहिजे आमच्यासारखं. यायला पाहिजे. यायला पाहिजे. तुम्ही तर जिल्ह्यातून आलाय, सोलापूर. जिल्ह्यात उलट झालंय, सोलापूर टाकलोच. सोलापूर. ओके.